वो भी सही। आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला। आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे। भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय, कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो आहोत। एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा। सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं, अकेले देवेंद्र की कोई औकात नहीं है, अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता। पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं, देवेंद्र अकेला नहीं है, पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है। आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते, माननीय मोदी साहेबांसारखे, माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही। आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे, अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती। आणि अटलजींचा जो मंत्र होता, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ। ही जी प्रेरणा आपल्याला होती, ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती। आणि हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर